1000च्या आतमध्ये करावी एका बूथची एका मतदान केंद्राची, हेही आम्ही त्यांना सांगितलं। या ठिकाणी जे वयोवृद्ध आमचे मतदार आहे त्यांचं वय 85 वर्ष केलं आहे, ते 75 केलं गेलं पाहिजे अशी विनंती आम्ही केली। मोठ्या प्रमाणावर सर्वात महत्त्वाचा जो अत्यंत चांगला निर्णय, ऐतिहासिक निर्णय इलेक्शन कमिशनने घेतला होता की हाऊसिंग सोसायटीमध्ये बूथ लावायचं। आतापर्यंत इतिहासात महत्त्वाचा निर्णय इलेक्शन कमिशन घेतला, मी त्यांचं अभिनंदन करतो। पण हे करताना मात्र खालच्या उदासीनतेप्रमाणे, खालची जी उदासीनता आहे, जे कलेक्टर लेवलची त्याच्या ERO लेवलची हाऊसिंग मध्ये बूथ लावण्याचा जो निर्णय होता त्याला काळं फासलं, त्याचं कामच झालं नाही आणि त्यामुळे हाऊसिंग मध्ये बूथच लागले नाही, लागले ते टेम्पररी शेडमध्ये लागले। त्यामुळं हाऊसिंगचे बूथ आता 100% लावावे आणि लोकांना हाऊसिंग सोसायटीमध्ये त्या ठिकाणी मतदान करण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आम्ही केली। रॅशनलायझेशन ऑफ बूथ करताना त्यांनी 7 दिवस वाढवलेले आहेत अशी त्यांना विनंती आम्ही केली आहे। रॅशनलायझेशन ऑफ बूथ करताना समजा एक मतदार यादी 1500ची असेल, तिला 2 करताना मेकॅनिकल तोडलाय, फिजिकल त्यांनी त्या ठिकाणी विचारच केला नाही, त्या ठिकाणी घरोघरी जाऊन विचारच केला नाही, त्यामुळे कुटुंब तुटले। एक व्यक्ती तिकडं, एक व्यक्ती इकडं, एक नवरा तिकडे त्या मतदार यादीत, पत्नी या मतदार यादीमध्ये, आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मतदानाचं पर्सेंटेज घटलं, मोठ्या प्रमाणावर मतदानाचं पर्सेंटेज होऊ शकलं नाही। आम्ही त्यांना विनंती केली आहे की एकाच बिल्डिंग मध्ये जर बूथ 2 करायचे असतील, एकाच बिल्डिंग मध्ये